हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या इजिस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, थोडासा काल एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये थोडंसं माझी तब्येत वगैरे ठीक नसल्यामुळे आणि त्यामुळे मला थोडंसं ते तुम्हाला ते नेमकं मुद्दा कळाला नाही, नेमकं मला काय सांगायचं होतं. परंतु आज मित्रांनो, तुम्हाला पुण्यामध्ये जेव्हा मी शिक्षण आयुक्त कार्यालयाने महाराष्ट्र राज्य परिषदेला भेट दिल्याच्या नंतर माननीय सजित निसार सर, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा काय झालं काय नाही त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर आणि एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ त्याच्यानंतर काही संदर्भात बोलणार नाही, पण हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण भरती होणं खूप गरजेचं आहे. काही जे भरतीच्या अगोदर जे लेट होत आहे ती लेट का होते आणि त्याच्यासाठी माननीय आयुक्त साहेबांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून जास्तीत जास्त लवकर भरती होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात मागणी केली मित्रांनो. आणि काही अंशी फायदा झालेलाच आहे आणि होईलच भविष्यामध्ये, मला एवढं सांगायचं आहे. कारण स्वतः साजिद निसार सर हे मालेगावमध्ये दादाजी भुसे साहेब यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात आणि तिथे ते काम करत असतात. प्रत्येक रविवारी दादा भुसे साहेब जेव्हा मालेगावला त्यांच्या घरी असतात तेव्हा त्यांची भेट होत असते मित्रांनो. त्यामुळं अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ हे नेहमी चांगलं काम करत असते. काय झालं ते सांगायचंय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही. पहा, पहिला मुद्दा मित्रांनो, आम्ही काय डिमांड केलं, डायरेक्ट मी मुद्दा सगळं सांगणार. काय काय हे केलं, काल थोडंसं गोंधळ झाला होता पण आज होणार नाही. पहिला मुद्दा, डायरेक्ट मी मुद्द्याला सुरुवात करतो मुद्द्यानुसार. पहिला मुद्दा मित्रांनो, आम्ही मागणी केली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर आयसोलेटच्या संदर्भामध्ये. उर्दू माध्यम किंवा इतर जे कन्नड माध्यम, तेलुगू माध्यम, जे इतर सर्व माध्यम आहेत मित्रांनो, इतर माध्यम मध्ये जात असताना एक 10वीचं एक माध्यम चेंज करून जी मुलं ज्यांना तेलुगू येत नाही, उर्दू येत नाही, कन्नडा येत नाही, असे काही सर्टिफिकेट काढून तिकडं जातात आणि शिकवतात मित्रांनो. तिथं त्यांना शिकवता येत नाही, मग त्यांना काहीतरी दुसऱ्या गोष्टींना मग समायोजन करणं, अशा काही गोष्टी होत असतात. ते कुठं चुकते आणि ते सर्व माध्यमावर अन्याय होत असते मित्रांनो. ह्यासाठी मागणी केली की याच्यावर काहीतरी शासन आयुक्त साहेबांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घ्यावा, ही आपली त्यांची मागणी केली होती. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हे झाल्याच्या नंतर मित्रांनो, दुसरा आहे बिंदू नामावली तपासून घेण्याच्या संदर्भामध्ये. बिंदू नामावली तपासून घेण्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो, जेव्हा मागणी केली तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सांगितलं की बिंदू नामावली खूप ठिकाणची झालेली नाहीये. आयुक्त स्तरावरनं कडक निर्देश देण्यात यावे. शिक्षणाधिकारी हे ऐकत नाहीत आणि काम करत नाहीत आणि त्या संदर्भात त्यांना बिंदू नामावली रोस्टर तपासून घ्यावं, जेणेकरून 25-26च्या संसमान्यतेनुसार रिक्त जागा येतील. आणि काही जिल्हा परिषदच्या संसमान्यता, काही तालुक्यांच्या संसमान्यता सुद्धा बाकी आहेत, महानगरपालिकेचे सुद्धा बाकी आहेत. त्या सुद्धा त्यांना विनंती केली. त्यांनी कडक निर्देश देणार आहेत VC द्वारे, असं स्वतः त्यांनी सांगितलं. आणि VC घेतले असतील मित्रांनो आतापर्यंत. त्यांनी गुरुवारी VC घेणार होतं असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे काल VC झालेली असेल. त्यामुळं मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांनी येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये किंवा काही दिवसामध्ये 100% एक माननीय शिक्षण आयुक्त साहेब यांच्याकडनं पत्र निर्गमित होईल बिंदू नामावली तपासून घेण्या संदर्भामध्ये, आणि कडक निर्देश देतील ते, आणि VC द्वारे पण निर्देश देतील मित्रांनो. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा, 31 मे पर्यंतच्या रिटायरमेंटचा, 31 मे 2026 पर्यंतचा डाटा शिक्षण अधिकारी देत नाहीत, रिटायरमेंटचा डाटा. आणि ते पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी ते सांगतात की पत्र द्या. असं खूप जिल्हा परिषदेला अशी अनुभव आलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्या संदर्भामध्ये 31 मे 2026 पर्यंतच्या रिक्त जागा ह्या पोर्टलवर देण्यात याव्या, अशी मागणी केलेली आहे मित्रांनो. आणि त्यांनी त्याच्या वरिष्ठ स्तरावरनं ते आदेश देऊ असं स्वतः त्यांनी सांगितलेले आहेत. तिसरा मुद्दा, पेसा जागे संदर्भामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून जो निर्णय आलेला आहे, पेसा संदर्भामध्ये ज्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितले की भरती संदर्भात 50%च्या संदर्भामध्ये, तर ती अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी. आणि पेसा संदर्भातील, पेसा क्षेत्रातील जे शिक्षक भरतीला जागा आहेत, सध्या 17,000 ते 18,000 जागा आहेत मित्रांनो, असं पेपरमध्ये आपण वाचतो. त्या सर्व जागा ह्या पोर्टलवर देण्यात याव्यात आणि जास्तीत जास्त लवकर त्याची कार्यवाही करण्यात यावी. जेव्हा मी सेकंड फेजच्या वेळेस मित्रांनो शिक्षण आयुक्त साहेबांना भेटलो होतो, तेव्हा डायरेक्ट मला त्यांनी सांगितले होते की ह्या जागा आम्ही सेकंड फेजला देणार नाही, तर आम्ही ह्या पूर्ण जागा ह्या भविष्यात सुप्रीम कोर्टाचे जेव्हा निर्णय येतील तेव्हा आम्ही पुढील भरतीमध्ये देऊ. त्यांनी मागच्या वेळेस मी जेव्हा सेकंड फेजच्या वेळेस शिक्षण आयुक्त साहेबांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितले, आता त्या दिवशी पण ते सांगितले त्यांनी की ह्या जागा आम्ही पोर्टलवर आता ह्या 25-26च्या म्हणजे 25 जी टेट झालेली आहे त्याच्यामध्ये ही जागा पेसाच्या देणार आहेत मित्रांनो. त्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करू आणि देण्यासाठी आम्ही निर्देश देऊ, असं स्वतः शिक्षण आयुक्त साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता सर्व माध्यमाच्या जागा हे जास्तीत जास्त कशा येतील यासाठी तो पाठपुरावा केला होता. आणि जास्तीत जास्त जागा कशा येतील हे महत्वाचं झालेलं आहे मित्रांनो. VC द्वारे कडक निर्देश देणार आहेत, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. आणि हे सर्व महत्वाचे आहेत. पेसा संदर्भ असेल, बाकी सर्व भरतीच्या संदर्भात असेल मित्रांनो. ठीक आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा कसा आहे, जी सुकाणू समिती आहे, याच्यामध्ये आम्ही
शिक्षण संचालक माध्यमिक प्राथमिक, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे परीक्षा परिषद आणि शिक्षण आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी सर्वांना भेट दिली एकदम सविस्तर झालेले आहे. ह्याच्यामधील भरतीशी संबंधित मुद्दे आहेत ते तुम्हाला मी सांगतोय, आणि शिक्षक भरती म्हणजे शिक्षण सेवक असतील किंवा इतर जे असतील त्यांच्या संदर्भात वेगळे मुद्दे आहेत मित्रांनो, ते खिचडी होऊन जाईल म्हणून याच्यात सांगणार नाही. ठीक आहे. तिसरा, आता जे शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश देणं की लवकरात लवकर बिंदू नमावली तपासून घेणं आणि रोस्टर क्लिअर करून घेणं. त्याच्यानंतर 31 मे 2026 पर्यंतच्या जागा ह्या देणं, जे आदेश आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार अंमलबजावणी करणं, पेसा संदर्भात जागा देणं आणि सर्व माध्यमाच्या जागा ह्या जास्त देणं. आयसोलेटच्या संदर्भात जागा म्हणजे आयसोलेटच्या जो जागा आहेत त्या आयसोलेट सर्टिफिकेटला अलाउड न करणे अशी खूप नियमाला घेऊन आम्ही मागणी केलेली आहे मित्रांनो. आणि व्हीसी मध्ये सक्त आदेश आलेले आहेत आणि तुम्हाला जिल्हा परिषदला गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती येऊनच जाईल आणि काही दिवसामध्ये या संदर्भ होतीलच. आणि मित्रांनो, सर्वात मोठा जो शिक्षक भरतीला वेळ लागण्याचं सर्वात मोठं कारण आहे बिंदू नामावली आणि दुसरा आहे जिल्हा बदली. जिल्हा बदली तर निवडणूक आयोगाने किंवा सुप्रीम कोर्टने म्हणजे केंद्र सरकारने स्थगित दिलेली आहे, परंतु त्याची आता काय अंमलबजावणी करतील, शासन काय निर्णय घेईल ते लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्यांना सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि तिसरा मुद्दा की बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये पण त्यांनी सांगितले की बिंदू नामावली जर तपासणी झाली तर होतील म्हणजे जागा येतील, तेव्हा आमचा सर्वात मोठा फोकस बिंदू नामावलीवर होता. एकच सांगायचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो, जर बिंदू नामावली नाही झाली तर जागा येणार नाहीत, अशा ह्या मागण्या होत्या. त्याच्यानंतर 2022च्या शिक्षक भरती संदर्भामध्ये पण आहे, ती मागणी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो कारण परत तू खिचडी होऊन जाईल. 22च्या भरती संदर्भामध्ये काही आनंदाची बातमी पण आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मी मागासवर्ग कक्षाला भेट दिली असता मला मागासवर्ग कक्षाला जे RTI भेटलेला आहे त्या RTIचा रिप्लाय काय आलेला आहे आणि मागासवर्ग कक्षेमध्ये काय बिंदू नामावलीची सद्यस्थिती आहे ते पुढील व्हिडिओमध्ये स्पेशल मागासवर्ग कक्षाचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर 2022च्या शिक्षक भरतीवर एक व्हिडिओ मी सेपरेट देणारच आहे. परंतु एकंदरीत सांगायचं तात्पर्य, जर आता हे सर्व मुद्दे तुम्हाला मी एकत्र फक्त मुद्द्यावर बोलत आहे, काल थोडंसं मला बोलण्यामध्ये गोंधळ झाला होता, त्यामुळं आज जो बोललोय हे सर्व मुद्दे महत्वाचे आहेत. एक आनंदाची बाब आहे की सर्व वरिष्ठ अधिकारी एक सकारात्मक अर्थाने आमचे मुद्दे समजून घेतले. खूप म्हणजे वेळ चर्चा झालेली, सर्वांना भेटल्याच्या नंतर असा एक निर्णय आलेला आहे मित्रांनो. आणि महत्वाचा मुद्दा की भरती लवकर सुरू होणं, साधारणतः आम्ही त्यांना सांगितलं की 1 वर्ष झालं भरती परीक्षा होऊन त्याच्यावर काही अंमलबजावणी झालेली नाही, याच्यावर त्वरित काहीतरी निर्णय घ्यावा असं मी त्यांना विनंती केली. आणि आयुक्त स्तरावरचे अधिकारी खूप ऍक्टिव्ह आहेत मित्रांनो. सुकाणू समिती जी झालेली आहे, परीक्षा परिषद आम्ही माननीय शिक्षण परीक्षा परिषद आयुक्त चोते साहेब यांना भेटलं तर त्यांनी पण सांगितलं की सुकाणू समितीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि शिक्षण आयुक्त दोघं असं कोलॅबरेट होऊन काम करत आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलं मित्रांनो. आणि यावर्षी खूप काही बदल, जे 22च्या भरतीमध्ये काही त्रुटी झालेल्या आहेत त्या त्रुटी आता होणार नाहीत, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. आणि परत आम्ही असा पाठपुरावा करतच राहू. प्रत्येक रविवारी असेल, जेव्हा दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री मालेगावमध्ये असतील तेव्हा आम्ही साजिद निसार सरांसोबत ते आम्ही काम करतच आहोत. उर्दू माध्यमाचे सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे बिंदू नामावलीला बिंदू तपासून घेण्यासाठीचे निवेदन जवळपास 1.5 महिन्यापासून गेलेले आहेत मित्रांनो. जवळपास प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदचे निवेदन आम्ही त्यांना त्याची उसी दाखवल्या, ते सुद्धा शॉक झालेले आहेत मित्रांनो. सांगायचं तात्पर्य आहे की आम्ही फक्त पब्लिकली दाखवत नाही, पण तो उर्दू माध्यमाच्या ग्रुपवर ते आम्ही PDF शेअर करत असतो. पण इथून या चॅनलवरून आम्ही ती PDF पण शेअर करतच जाऊ. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्याच्यामध्ये पण ते PDF टाकतच जाऊ. प्रत्येक जिल्ह्याचे पाठपुरावा कसं काय नाही ते तुम्ही बघून घ्या, तुम्ही जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल एकदा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.